मैत्री कशी असावी, तिला कशाची जोड नसावी, सुखात ती बरोबर असावी, दुःखात ती बरोबर असावी, पण आयुष्यभर ती कपिल सारखी आमच्या सोबत असावी. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी मंथन जेवण कांबरे आपल्या सायकलिंग यूट्यूब चॅनलला तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजची आपली सह्याद्री रायडर्सची ग्रुप राईड विशेष कारणासाठी आहे. आपला मित्र कपिल आर्मी मॅन तो आज त्याची पोस्टिंग ऑन झाले हिमाचलला 3 वर्षासाठी. तर खास आज त्याच्यासाठी आम्ही बाहेर पडलोय, कारण 3 वर्षात आपली राईड होणार नाही त्याच्यासोबत. तर तो गॅप भरून काढण्यासाठी आज आपण राईड काढले स्पेशल. तर त्याची इच्छा म्हणून, त्याचा आनंद म्हणून आपल्याला तो आज नाश्त्याचं प्रयोजन केलं त्याने, आणि एक आठवण म्हणून, या 3 वर्षाची एक आठवण म्हणून तो आपल्यासोबत आज राईड करतोय. तर चालू करूया आपल्या या आजच्या व्लॉगला. सर आपल्या सह्याद्री रायडर्सचे सिनियर लीडर अचानक दर्शन. नमस्कार, गुड मॉर्निंग. आत्ताच आपल्या लीडर्सला भेटलो आणि आमच्या भेटी दरम्यान जबरदस्त असा पाऊस चालू झाला. खतरनाक मजा येते. असा पाऊस आला की काय फिलिंग असतं ना, शब्दात सांगता येणार नाही. आता इथून आपले घाटकोपर सिग्नल आपला ठरलेला मीटिंग पॉईंट, सगळे आपले बाकीचे रायडर्स वाट बघतो. तिकडून आपले सगळे रायडर एकत्र येऊन आपली आजची राईड चालू आहे. बघा आज लीडरची तर झालेली आहे. आपली मोहर तिथे उपस्थित आहे आणि बाकीचे मुलं आता उत्तममूर्ती आलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत. गुड मॉर्निंग. तुमच्या मागून अजून येणार आहेत. खूप दिवसांनी, वर्षांनी आणि सोबत आपला उत्तममूर्ती कपिल सर.
झाला आता जा तू घरी. ओके नो प्रॉब्लेम. रोड बाईकची एवढी सवय आहे बोलला बरं ना. एकदम मस्त कपिल. आम्ही काकाने विषय सोडलेला. राईड आपण कपिलसाठी डेडिकेटेड ठेवली होती. त्याला भेटण्यासाठी आपण राईड ठेवली होती. कपिल आपल्या ग्रुपमध्ये खूप दिवसांपासून आहे. खूप साऱ्या राईड्स त्याने केलेल्या आहेत, खूप साऱ्या लाँग राईड्स केलेल्या आहेत. तो एक आर्मी मॅन आहे. तर हे ॲक्च्युली आम्ही भेटलो होतोच, ती एक वेगळी सिच्युएशन होती. आणि कपिलची अशी कधी ओळख होईल असं माहीत नाही. मला वाटतं कपिलला दिनकर बांदेलकरनेच ग्रुपमध्ये ॲड केलं होतं. सो एक आर्मी मॅन म्हणून त्याने असं डायरेक्ट इंट्रोड्यूस केल्यानंतर मी पण थोडासा सरप्राईज झालो होतो की आपल्या ग्रुपला एक आर्मी मॅन भेटतो आहे. पण भेटल्यानंतर कपिलच्या पर्सनॅलिटीबद्दल काय बोलू आता. म्हणजे एवढा दिलखुलास मित्र आणि एवढा मन मिळव असा मित्र आम्हाला भेटला, हेच मोठं आमचं भाग्य समजायचं सह्याद्री रायडर्स. सो आता भेटण्याचं कारण एक आहे की कपिलची पोस्टिंग मुंबईमध्ये होती. गेली 3-4 वर्ष जवळजवळ तो मुंबईमध्ये पोस्टिंगला होता. आता मुंबईनंतर बहुतेक त्याच्या आर्मीच्या कारकिर्दीमधली ही शेवटची पोस्टिंग असेल असं मला वाटतं. आणि तो आपल्याला सोडून हिमाचलला चालला आहे. सो हिमाचल पालमपूर येथे त्याची पोस्टिंग होते. त्याबद्दल कपिलचं मनपूर्वक अभिनंदन. आणि त्याच्याकडून देशासाठी जे काही कार्य होतं आहे त्याबद्दल त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कपिलने अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो ही सह्याद्री रायडर्सकडून त्याला खूप शुभेच्छा. सो बेस्ट ऑफ लक कपिल. अँड वी आर रिअली प्राऊड ऑफ यू की तू एक आर्मी मॅन आहेस आणि आर्मीसाठी तू स्वतःचं जीवन देतोयस. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्यासारखे मुंबईत राहणारे जेव्हा आपण एकदा शांत झोपतो तेव्हा त्या बॉर्डरवरती जो आर्मीवाला काय सिच्युएशनमध्ये असतो हे त्यालाच माहिती आहे. ते आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत. सो हे काही पुष्पगुच्छ आज आणता नाही आलं, पण काही झाडांची फुलं आज मिळाली आहेत. फुलाची पाकळी आज सह्याद्री रायडर्सचे आपले सिनियर अध्यक्ष अंकुश विरकर हे देतील. कपिल, तुझ्याबद्दल जास्त काही बोलत नाही, पण तू जेवढा दिवस आमच्याबरोबर होतास तर तुझ्या आठवणी आमच्याबरोबर कायम राहतील. यस. आणि त्या विसरता पण येणार नाही. भले तू 4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी जेव्हा तू परत येशील, परत आल्यानंतर तू आम्हाला पुन्हा एकदा भेटशील ह्या अपेक्षेने आम्ही तुला आज रजा देतो आहे. आणि तुला भावी आयुष्यासाठी आम्ही सगळं शुभेच्छा देतो आहे. तुझं आरोग्य नेहमी चांगलं राहावं आणि टिंब जरा कमी करावं. ग्रेट. सुट्टीमध्ये आल्यावर परत एकदा राईडला जॉईन व्हायचं आहे. आपला हा आजचा जो कार्यक्रम आहे तो एकदम सुंदररित्या आपण आपल्या त्या मित्राला कपिलला सँडअप देतोय. त्याच्या आयुष्यामध्ये लक्षात राहील असा हा सोहळा झालेला आहे. आणि तो सोहळा साजरा करण्यासाठी जी मेहनत घेतली आपले ते तिघे जणांनी, ज्यांनी मदत केली, म्हणजे पूर्ण त्यांचे पहिले मनापासून आभार. आणि आजचा जो कपिल विषयी बोलायला सांगितले मला. कपिल हे व्यक्तिमत्व कसं आहे ते मला असं वाटतं का ज्याच्या चेहऱ्यामध्ये हास्य आहे. खळी याचं कसलं लक्षण आहे. कळी असणं हे आकर्षण आहे. ते आई वडिलांची पुण्याई असेल किंवा कोणाचं असेल, ते कळी सर्वांनाच येत नाही, पण हसणं हे जन्मताच येतं. आणि ते हास्य त्याच्याकडे आहे. आणि त्या हास्य त्याचं लाईफ आहे. त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला आपल्याला हसणं काढावं लागतं, त्याला ऑटोमॅटिक ते हास्य येतं. तर असं व्यक्तिमत्व आपल्या सह्याद्री ग्रुपमध्ये असणं हे आपण आपलं भाग्याचं लक्षण समजतो. हरकत नाही, 3 वर्षासाठी तो तिकडे चाललेला आहे. परंतु सुट्टीमध्ये जेव्हा येईल तेव्हा तू आमच्या राईड्सला यायचं. मित्रा,
आम्ही जेव्हा तुझ्या तिकडे पुढे हिमाचलला आम्ही येणार पालन तर आम्ही येऊच नक्की. पण जाता जाता एक माझा शेवटचा एक चारोळी मारतो. मैत्री कशी असावी, मैत्री कशी असावी, तिला कशाची जोड नसावी, सुखात ती बरोबर असावी, दुःखात ती बरोबर असावी, पण आयुष्यभर ती कपिल बरोबर कपिल सारखी आमच्या सोबत असावी. तुम्हा सर्वांना भेटून तर खूप छान वाटलंय. आमच्या सर्व्हिसमध्ये तुमच्यासारखे सगळे मित्रपरिवार भेटणं म्हणजे खूप वेगळी गोष्ट आहे माझ्यासाठी, स्पेशल. त्यासाठी मी एक सायकलिंगसाठी संडे या तुमच्यासाठी मी एक देऊन ठेवला होता. की डेली सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आमचं एकच रुटीन आहे, हाऊस, तेच शूज, तेच युनिफॉर्म, तेच जेवण. तुम्ही सर्वजण भेटून तो संडे माझ्यासाठी म्हणजे फ्रेश, एकदम फ्रेश व्हायची. एक आठवडा, पुढचा एक आठवडा मी फ्रेश व्हायची. एवढं बोलतो आणि मी माझं भाषण संपवतो. थँक्यू मित्रा, थँक्यू. पुन्हा लवकरात लवकर ये. मध्ये येणार आहे डिसेंबरमध्ये एक सुट्टी आहे, मी वाट बघतोय. तेव्हा आपण मोठी जंगी पार्टी पण करू परत. आपल्या आर्मी मनला आता शुभेच्छा देऊन झाले. आता इथून डायरेक्ट नॉनस्टॉप आपली एकतर घाटकोपरला थांबू बहुतेक आणि तिकडून डायरेक्ट आपली नॉनस्टॉप राईड घरी. इथूनच आपली समाप्ती होईल बहुतेक. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.